श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला 32 साईजचा ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे प्रिन्सेस कटमध्ये. प्रथम ज्या साईडला कापडची उंची जास्त आहे त्या साईडला घडी टाकून घ्यायची, म्हणजे कपडा हा बरोबर मापात बसतो. आता 32 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला 2 इंच त्यामध्ये वाढवा टाकायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण 10 इंचाची घडी टाकायची आहे. आता इथं उंची टाकून घेतली आहे, तर उंचीमध्ये 1 इंच वाढवा टाकला. शोल्डरची रुंदी घेतलेली आहे 5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच वाढवा टाकला 5.5 इंच. 1 इंच मागच्या साईडला गोल आकार द्यायचा आहे. तर 8 इंच घडी टाकून घेतली, त्यामध्ये 2 इंच वाढवा टाकला. खालच्या साईडला अशी तिरपी थोडीशी लाईन वरती ओढायची. शोल्डर 2 इंच मध्यस्थीमध्ये शोल्डर घ्यायचं आहे अर्धा इंच वरती. गळा आहे 11.5 इंच डीप नेकमध्ये. खालची पट्टी मोजून घ्यायची, कस्टमरला किती लागते ती त्यानुसार. खालच्या साईडला रुंदी घेतली आहे 3.5 इंच, वरच्या साईडला 2 इंच रुंदी घेतलेली आहे. यामुळे 2 इंच रुंदी घेतल्यामुळे गळा हा खाली उतरत नाही आणि अर्धा इंच वरती खाली गळ्याला उतार हा दिलेला आहे. प्रथम खालच्या साईडनं सुरुवात करायची कटिंग करण्यासाठी. गळा कटिंग करून घ्यायचं आहे, पूर्ण कटिंग करायचं नाही, अर्ध्यापर्यंतच, म्हणजे कपडा आपला तेवढा वाचतो. समोर अखंड असतो कपडा. आणि मोंड्यापासून पूर्ण खालपर्यंत कटिंग ही करून घ्यायची. आता जो समोरचा जो भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे मागचा भाग ठेवून. आता इथं प्रिन्सेस कटला खाली पट्टी देणार आहे, त्यामुळे इथं क्रॉस पट्टीची गरज नाही. आता जशाला तसा भाग ठेवून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला जितका पप हवा असेल तितका तुम्ही वाढवा टाकू शकता. आता तुम्हाला कस्टमरच्या छातीनुसार पप घ्यावा लागतो तो. आता 32 साईज म्हटल्यावर एकदम बारीक ब्लाऊज आहे, त्यामुळे जास्त काही पप घ्यायचं नाही. मी 2 इंच वाढवा टाकला फक्त इथं खाली. आणि सिंपल वरती मोंड्या जवळ जे आहे ते अर्धा इंच वाढवा टाकायचा आहे. आणि समोरचा गळासुद्धा मागच्या गळ्यासारखा टाकून घ्यायचा. खालच्या साईडला रुंदी तितकी घ्यायची, वरच्या साईडला 2 इंच वरतीच. आणि अर्धा इंच समोर वाढवा घ्यायचा आहे हुक आणि आईपट्टीसाठी. आणि गोल आकार देऊन द्यायचा गळ्याचा, मोंड्यासुद्धा जशाला तशा, आणि कटिंग करून घ्यायची. आता इथं बाहीचं माप टाकायचं आहे. तर 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर 32 साईजचा 8 इंच चौथा भाग घ्यायचा आहे. आणि सरळ सरळ 1.5 ते 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता. तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने सुद्धा बाही काढू शकता, तुमची बाही कमी पडणार नाही. आणि सरळ बाहीचा आकार द्यायचा आहे. नंतर शिवत्या वेळेस बाहीला समोरच्या साईडनं कटिंग करून घ्यायचं, म्हणजे उलटसुलट होत नाही. आणि नेहमी तुमची जितक्या उंचीची बाही आहे त्याच्या हाफ कॅप हाईट द्यायची, म्हणजे खाली बाहीची खोली ही तितकी अर्धी खोली द्यायची बाहीची, म्हणजे बाहीमध्ये झोळ पडत नाही. खालच्या साईडला जिथं आपण बाही खोली देतो त्या ठिकाणी झोळ पडत नाही. बाही खोलीचं अंतर हे व्यवस्थित असलं तर. 3.5 इंचाची बाही होती फक्त, पण विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी 1.5 इंच वरच्या पट्टीसाठी दिलं समोरच्या, आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. आता तिच्या ज्या पट्ट्या तुम्हाला लागतात त्या कटिंग करून घ्यायच्या अगोदरच. आता प्रिन्सेस कटचा ब्लाऊज होता तर मी त्याला प्रिन्सेस कटचा आकार दिला नाही, कारण मी शिवत्या वेळेस देणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी कसा देते आणि कसा स्टिच करते ते. आता समोरचा भाग होता त्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे, की तो कसा देते मी ते तुम्हाला सांगते. आता प्रत्येक साईजसाठी खूप सोपी पद्धत आहे. मी तर अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवते. बघा, अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे हुक आणि आईपट्टीसाठी. समोरच्या साईडला गळ्याकडच्या साईडला हुक आणि आईपट्टीसाठी अर्धा इंच सोडायचं. तिथून 2.5 इंच घ्यायचं आहे 34 साईजपर्यंत. आपली कंबर किती आहे, तर कंबर इथे 6.5 इंच कंबर आहे. 6.5 इंचवरती एक मार्क केलं. 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची. जितका भाग समोर तुम्ही घेता येईल जितका तुम्हाला पप वाढवायचा असेल. पप म्हणजे असा मोठा आकार, जसा कटोरीचा असतो तसा,
तर ते 2 इंच उरलं ते 2 इंच 2.5 इंचच्या समोर टाकायचं. 2.5 इंच प्रत्येक साईडचं त्याचा हाफ करून घ्यायचा. म्हणजे झाली ती मधली लाईन झाली आपली. आता दोन्ही साईडला 2 लाईन ओढून घ्यायच्या. वरच्या साईडने टक्स पॉईंट काढायचा. 34 साईजचा ब्लाऊज आहे. 8 इंचवरचे टक्स पॉईंट येईल. तिथे खाली त्या खाली 1.5 ते 2 इंच यायचं. इकडून 3.5 इंच घ्यायचं 34 साईजपर्यंत. इकडे 2.5 घेतलं तिकडे 3.5 घ्यायचं. म्हणजे 1 इंच वाढून घ्यायचा. आणि दोन्ही लाईन एकमेकांना मिळवायच्या आणि प्रिन्सेसचा आकार द्यायचा. गोल आकार द्यायचा प्रिन्सेसचा. तर मोंड्याचा हाफ काढून घ्यायचा. जिथून आपण शिलाई मार्जिन सोडली तिथपर्यंत मोंड्याचा हाफ हा काढून घ्यायचा आहे. आणि वरती अर्धा इंच शोल्डरसाठी ठेवायचं. आणि तिथं एक लाईन ओढून घ्यायची 2 इंच वरती. आणि जिथून आपण प्रिन्सेसचा आकार दिला तो आकार त्या आकारमध्ये मिळवायचा समोर जिथे आपण मार्किंग केली होती मोंड्यामध्ये. बस काहीच अवघड नाही. आणि मी कधीच कटिंग करत नाही. विदाऊट कटिंगचा मी ब्लाऊज शिवते प्रिन्सेस कटचा. आता हा शेप दिला मी. हा शेप डायरेक्ट असा शिवून घेते. आता त्याची शिलाई पण मी तुम्हाला दाखवणार आहे समोर मी कसा शिवते ते. दोन्ही एकमेकावरती टाकून घ्यायचं आणि टॅप टॅप करून दोन्ही मार्क एकमेकांचे येऊन जाते. म्हणजे आपल्याला शिलाई करायला ते सोपं जातं. बघू शकता ते दोन्ही साईडला आलेले आहेत. आणि आता याची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवते कसं शिवते ते. कट का बरं करत नाही. ब्लाऊज जर कमी जास्त करायची वेळ आली तर खूप सोपं जातं. त्यामुळे मी डायरेक्ट शिवते. आता जिथं आपण जे मार्किंग केलं होतं मोंड्यामध्ये अर्धा इंचपासून त्याला शिलाई मारत घ्यायची आहे. आता व्हिडिओमध्ये बघू शकतात तशाच पद्धतीने शिलाई मारायची. अर्धा इंच वरती सोडून द्यायचं शोल्डरचं. आणि जिथं टिक मार्क केली होती आपण चॉकने तिथून घ्यायची. बरोबर जशी आपण प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे बरोबर तसं शिलाई मारत घ्यायचे अर्धा इंच. आणि ज्या ठिकाणी टक्स पॉईंटचं मार्क दिलेलं होतं तिथं अर्धा इंचपेक्षा कमी घ्यायचं आहे. आणि जे दोन्ही मार्क दिले होते 1.5 इंचचे म्हणजे 3 इंच पूर्ण मार्क ते 3 2.5 तुम्ही जेथे चालते ते दोन्ही एकमेकावरती शिलाई मारून घ्यायची. बरोबर तशी शिलाई मारायची. आणि बघू शकता तुम्ही आता पट्टी देण्यासाठी खालच्या साईडला अशा तिरप्या लाईन ओढायच्या आहे वरती. 1-1 इंच वरती घ्यायचे आहे लास्टला आणि याची कटिंग करून घ्यायची. म्हणजे आपली पट्टी ही सरळ येईल. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल त्यावेळेस तुम्हाला आपोआप या सगळ्या गोष्टी कळून जाईल. आता जिथं आपण हुकाने आईपट्टी लावणार आहोत तिथं सुद्धा असं क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आणि याला एक पट्टी लावून टाकायची. खालच्या साईडला आहे दुमटपट्टी. दुमटपट्टीला तुम्ही प्लेट्स तर मारणार नसतील